शासकीय निवासस्थान रवी भवन नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीदिनी आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेला राज्यातील 28 जिल्ह्यातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी व वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे ही आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रवी भवन येथे उपस्थित झाले। नमस्कार, मी विमल देवीदास काळे, विनायक देवीदास काळेची बहीण। माझा भाऊ 2019ला 10/2019 या रोजी माझ्या भावाचं फेक एन्काउंटर करण्यात आलंय। पोलिसांनी मारता बेदम मारून टाकले आणि तिचं फेक एन्काउंटर करून दाखवले। माझा भाऊ पोलीस भरतीसाठी वारंवार प्रयत्न करत होता, त्याच्यावर कुठले गुन्हे नव्हते। जेव्हा एन्काउंटर केलं गेलं तेव्हा नंतर पोलिस त्याच्यावर गुन्हे आहेत म्हणून तो गुन्हेगार होता म्हणून दाखवण्यात आलं। त्याच्यासोबत इतर 2-3 पारधी समाजाच्या युवकांना समावेश केले आणि ही लोक दरोडे टाकण्यासाठी गेले होते। माझा भाऊ म्हणजे आमची गाडी होती, भाड्याने चालवत होता, तो डिझेल टाकून भाडे मांडण्यासाठी गेला होता। उळेगावी डिझेल टाकण्यासाठी गेला होता आणि तिथं ही घटना घडली। आम्हाला 2/10/2019ला आम्हाला समजलं की पेपरामध्ये आलं की असं एक अज्ञात इसम असा फेक त्याचं एन्काउंटर करण्यात आलं। मग नंतर ना आम्हाला असं वृत्तपत्रातनं ह्याच्याने समजलं की हा तर ह्याच्यावर एक गुन्हा नव्हता आणि हा कसं हे करू शकतो, ती सुशिक्षित होता, असं तिचं क्रिमिनल बॅकग्राऊंड नव्हतं। मी स्वतः MPSC क्वालिफाईड स्टुडंट होते, पण माझ्या घरामध्ये जेव्हा ही असली दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात तोच कमवता होता। तिचा मुलगा, माझी आई वयोवृद्ध आणि 2 बहिणी, त्या माझ्या भावाचं एन्काउंटर केल्यामुळे माझ्या आमचं उदरनिर्वाहाचं तो एकमेव आमच्या घरातल्या सगळ्या लोकांचं उदरनिर्वाहासाठी ही करत होता आणि आता तो गेल्यामुळं आमचं पूर्ण परिवार उघड्यावर पडलं। 6 वर्ष लोटून गेले पण आम्हाला न्याय भेटला नाही। त्याच्यासोबत जी 4 इसमास घेतलं होतं त्यांना निर्दोष सोडण्यात आलं। मग त्यांनी निर्दोष सुटलं, मग माझा बी भाऊ निर्दोषच असणार ना, आम्हाला कुठलीच न्याय भेटली नाहीये। मला असं समजण्यात आलं की नाशिकला आयोग अनुसूचित जाती जमातीचं परिषद आहे, या परिषदामध्ये काहीतरी आदिवासीवर पारधी समाजावर होणारे अन्याय अत्याचार याबद्दल काही विषय मांडण्यात येणार आहे आणि ती पुढं ही सत्र चालवण्यात येणार आहे असं बोलल्यानंतर मी इथं धाव घेतली। कदाचित माझ्या ह्या माध्यमातून तरी आयोगाच्या माध्यमातून तरी आम्हाला न्याय भेटेल एवढीच माझी नम्र विनंती। यावेळी राज्यभरातून आलेल्या पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांचे गाराणे ॲडव्होकेट मेश्राम यांनी ऐकून घेतले असून पीडित पारधी बांधवांची सुमारे 156 प्रकरणे ही राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आली। पारधी विकास परिषद या संस्थेचे पदाधिकारी मला मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने संपर्कात आहेत। त्यांच्या प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने या दोन्ही गोष्टींच्या समन्वयातून आजची ही आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषद आम्ही आज रवी भवन नागपूर येथे आयोजित केली होती। या परिषदेला सगळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून सगळ्या विभागातून आपल्या समस्यांच्या सह निवेदनांच्या सह आज या न्याय संकल्प परिषदेमध्ये अनेक माझे आदिवासी पारधी बांधव, फासे पारधी बांधव, अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अनेक सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी, प्रतिनिधी आज या ठिकाणी या न्याय संकल्प संमेलनात उपस्थित झाले। त्यांनी आपल्या समस्या आज आयोगाच्या समक्ष विशद केल्या। आज आमचे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे उपायुक्त श्री दिलीप चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना मी सांगितलं
की ज्या ज्या समस्या आयोगाला प्राप्त झालेल्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं वर्गीकरण करत त्या त्या विभागाला त्याचा अहवाल मागवावा आणि येत्या नजीकच्या भविष्य काळामध्ये लगेचच जवळपास मे किंवा जून महिन्यामध्ये आम्ही या संदर्भाने एक अधिकाऱ्यांच्या सह एक संयुक्त बैठक पदाधिकाऱ्यांच्यासह अधिकाऱ्यांच्यासह संयुक्त बैठक करू आणि त्यामध्ये निश्चितपणानं या सगळ्या माझ्या गोरगरीब पारधी बांधवांना आदिवासी पारधी बांधवांना निश्चितपणानं न्याय मिळेल अशी तजवीज करू किंबहुना आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत एवढंच अभिवचन मी आजच्या या प्रसंगी आपल्या माध्यमातून सर्व बांधवांना देतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये गाव पाड्यावर जगणाऱ्या माझ्या या आदिवासी पारधी बांधवांना बेड्यावर राहणाऱ्या माणसांना जर न्याय मिळणार नसेल तर ही शोकांतिका आहे. ही या महाराष्ट्र राज्यासाठी ही सुदृढ समाज रचनेसाठी ही चांगली बाब नाही. त्यामुळे या समस्यांचा विचार आणि समस्यांची संख्या पाहू जाता निवेदनांची संख्या पाहू जाता निश्चितपणानं विभागवार मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल विदर्भ विभाग असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई भाग असेल अशा सगळ्या कोकण प्रांत असेल अशा सगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीच्या परिषदांचं आयोजन आदिवासी विकास विभागाच्या समन्वयातून भविष्यात अनुसूचित जाती जमाती आयोग घेईल आणि निश्चितपणाने या समस्यांना वाचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.